हॅलो बिझी मॉम्स. आय नो, या आयुष्याच्या धावपळीत आपल्याला स्वतःकडे बघायला वेळही मिळत नाही. एवढंच काय, आपण विसरून जातो कधी कधी स्वतःला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेल्फ केअर म्हणजे स्वार्थ नाही. उलट आपल्याला आपल्या कुटुंबाची जर काळजी घ्यायची असेल तर स्वतःची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी घ्याल तरच दुसऱ्यांची काळजी घेण्यायोग्य व्हाल. सो लेट्स डू इट. आपल्या सेल्फ केअर जर्नीची सुरुवात या 5 स्टेप्सने करूया. नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खुशी की बातमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सेल्फ केअर हा शब्द जरी आता मॉडर्न आणि ट्रेंडी असला तरीसुद्धा याचा खूप सोपा अर्थ आहे स्वतःची काळजी घेणं, आणि जे आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे. बट ॲज न्यू मॉम्स, ॲज बिझी मॉम्स आपल्याला सगळं शक्य होत नाही. 2 महिने झाले मी एका बाळाला जन्म दिला आहे. त्याचबरोबर माझा एक 3 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे विथ अ टॉडलर अँड अ न्यू बॉर्न 2 जणांबरोबर हा वेळ माझा कसा जातो मलाच कळत नाही. गेले 2 महिने मी बघते की माझी अगदी तारेवरची कसरत सुरू आहे. नक्कीच माझी फॅमिली माझ्यासोबत आहे, पण तरीसुद्धा ज्या गोष्टी एका आईला करायच्या असतात त्या आईलाच करायच्या असतात, आणि त्याला काहीही दुसरा ऑप्शन नसतो. त्यामुळे तुमची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ सगळ्याच गोष्टी खूप जास्त त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. तर या 2 महिन्यात मी हाच विचार करत होते की ही फेज मी तर आत्ता बघते आहे, पण अशा कित्येक आया असतील ज्यांना 2 बाळं, 3 बाळं, 4 बाळं असतील, आणि त्या या सगळ्या गोष्टी कशा हँडल करत असतील. आणि इतकी वर्ष आपली आई किंवा मावशी किंवा आजूबाजूच्या बायका सगळ्या स्ट्रगल्सबद्दल बोलतात, इमोशनल स्ट्रगलबद्दल बोलतात, पण एक आई पण याच्यासोबत काही गोष्टी मला असं वाटतं की आपसुकच येतात आणि त्याबद्दल खूप कमी बोललं जातं. तर आपण त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूच, पण मला आत्ता खूप जास्त गरज वाटत होती ज्या गोष्टींचं मला रिअलायझेशन झालं ते म्हणजे एका न्यू मॉमसाठी, एका बिझी मॉमसाठी, जरी तुमचं बाळ मोठं असलं तरीसुद्धा तुम्हाला सेल्फ केअरची खूप जास्त गरज आहे. तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा बाहेर कामावर जात असाल किंवा असं माझ्यासारखं घरी शूट करत असाल तरीसुद्धा तुमची खूप जास्त तारांबळ उडत असेल, आय एम व्हेरी मच शुअर. आणि जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर तुम्हाला प्रचंड कठीण जात असेल, अँड आय एम विथ यू इन दॅट. तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता जर तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस केले असतील तर. बट ॲज ऑफ नाव आपण बोलणार आहोत अबाउट सेल्फ केअर, आणि त्यासाठी आज मी तुमच्याशी गप्पा मारायला सज्ज आहे. सो लेट्स बिगिन. तर आपला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, प्लीज टेक अ शॉर्ट ब्रेक. छोटासा ब्रेक घ्या स्वतःसाठी. हा जो मी आत्ता घेतला आहे हा माझा एक 10 मिनिटांचा ब्रेक आहे जो मी आज तुमच्यासोबत स्पेंड करते. पण मी असे 10 मिनिटाचे 2-3 ब्रेक्स घेते. काहीच नाही करायचं. म्हणजे जर तुम्हाला मोबाईलवर टाईमपास करायचा असेल तर ठीक आहे, पण या क्षणी प्रयत्न करायचा की काहीच नाही करायचं. दिवसाची सकाळची कामं झाली, साधारण 11-12 वाजता एक दिवस सेट होतो, तेव्हा तुम्ही हा 10 मिनिटांचा ब्रेक प्लीज स्वतःसाठी घ्या. जेव्हा तुम्हाला कोणीही काही बोललं तरीसुद्धा तुम्ही आपल्या जागेवरून उठणार नाही अशी काळजी घ्या, आणि स्वतः शांतपणे बसून काहीच नका करू. जस्ट बी विथ युअर सेल्फ. सुगंध तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. म्हणजे चहा कॉफीचा सुगंध असेल, चहातल्या आल्याचा सुगंध असेल, पावसाळ्यातल्या मातीचा सुगंध असेल, तुम्हाला अगदी नॉस्टॅल्जिक करून टाकतं. किंवा तुमचा एखादा आवडता परफ्यूम असेल, जसा माझा करंट फेवरेट आहे हा न्यूडचा ग्रास पिंक जो मी सध्या वापरते, आणि हा परफ्यूमसुद्धा मला असंच टाईम ट्रॅव्हल करायला मदत करतो. खूप फ्रेश वाटतं, कॉन्फिडंट वाटतं. बिझी मॉमसाठी, बिझी स्त्रियांसाठी कॉन्फिडंट असणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि त्यासाठी तुमचा परफ्यूम तुम्हाला मदत करू शकतो. न्यूड ग्रास पिंक इज अ लक्झरी परफ्यूम विथ ॲडव्हान्स CP. हा लॉंग लास्टिंग तर आहेच, पण त्याचसोबत बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे. हा अजिबात स्किनला इरिटेट करत नाही, उलट तुम्हाला फ्रेश वाटतं. नरिश युअर बॉडी. पाणी पिणं किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे, पण पौष्टिक खाणं आणि वेळेवर खाणं किती महत्त्वाचं आहे ह्याची माहिती जरा कमी आहे बायकांना. किंवा माहीत असूनही ते हे आपल्या मुलांसाठी करतील, आपल्या नवऱ्यासाठी करतील, आपल्या फॅमिलीसाठी करतील, पण स्वतःसाठी थोडं सेकंडरी ठेवतात. वेळच्या वेळी खाणं, योग्य क्वांटिटी खाणं,
डोक्यात जास्त विचार न ठेवता खाणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कठीण आहे पण अशक्य नाही. तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. पुढचा विचार करू नका. आता या क्षणी अन्नाच्या ताटात आपल्या जे काही जेवण आहे ते मनापासून आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने खा. महत्त्वाचा मुद्दा, हे सगळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत पण हा खूप महत्त्वाचा आहे, मूव्ह युअर बॉडी. आता यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं की मी दिवसभर माझ्या मुलांच्या मागे असते, मी दिवसभर कामावर असते, मी दिवसभर काही ना काहीतरी करत असते, तर मी आता अजून काय मूव्ह युअर बॉडी. चालूच असते की माझ्या शरीराची धावपळ. पण ती धावपळ वेगळी आणि खरंच धावणे किंवा चालणे हे वेगळं. हातात काही वस्तू नसताना फक्त शरीरावर कॉन्सन्ट्रेट करून त्या अवयवांवर कॉन्सन्ट्रेट करून चालणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो दिवसातला थोडा वेळ काढून, जर तुम्हाला बाहेर जाता येत नसेल, खूप कामं असतील, नो वरीज, बाहेर खूप कामं असतील, नो वरीज, घरातल्या घरात ठरवून 1000 पावलं चाला, 500 पावलं चाला, तुम्हाला जे जमेल तेवढं फक्त ठरवून की मी आता जरा वॉक करते, 2 मिनटं थांबा. बाळं मागे मागे पळू द्यावं तर, पण तुम्ही तुमचा वॉक नक्की करा. खूप जास्त आवडीचं आहे कनेक्ट विथ युअर लव्ड वन्स. या गोष्टीचं महत्त्व मला हळूहळू कळायला लागलं. मी तशीच स्वभावाने फार बोलकी नाही आहे, त्यामुळे मला माझ्या मनातलं शेअर करायला थोडा वेळ लागतो. पण या काळात जेव्हा तुम्ही एक बिझी मॉम असता, तुम्हाला काहीच कळत नसतं काय चाललं आहे काय नाही, तेव्हा एक कॉल तुमच्या बहिणीबरोबर, मैत्रिणीबरोबर, नवऱ्याबरोबर, मित्राबरोबर महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही तुमचा दिवस किंवा तुमचा आठवडा त्याच्याबरोबर शेअर करत असता त्या व्यक्तीसोबत, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मनातलं बोलता, मन हलकं करता, तेव्हा खरंच तुम्हाला तो जो आनंद मिळतो, जे रिलीफ मिळतं, ते इतर कोणत्याही गोष्टीमधून मिळू शकत नाही. मनातलं व्यक्त करण्याची पद्धत आपल्याकडे फारशी नाही आहे, पण ती आत्ता आपण सुरू केली पाहिजे, आपल्या मुलांना शिकवली पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. हे 5 पॉईंट्स माझे खूप पर्सनल फेवरेट आहेत, पण तुमच्याकडे अशा काही टिप्स असतील सेल्फ केअरच्या तर त्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी नवीन ट्राय करावं तर मला सांगा, मलाही ते ट्राय करायला आवडेल. आणि त्याचबरोबर आपण आत्ता गुड बाय करूया, पण तुम्ही नक्कीच एक छोटासा ब्रेक घ्या जसा आता घेतला आहे, अँड स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.